3 दिवसाच्या तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेचे नेते उद्धवजी हे इतरांना चिडवायचे की तुम्हाला दिल्ली दरबारी जाऊन तुम्हाला निर्णय करावे लागतात। या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात इतर पक्षांना टीका करत दिल्लीत जाऊन तुम्हाला कुर्निसात करावा लागतो असं म्हणायचे। पण कागाय तस्मै नमः, आज त्यांच्यावर ही परिस्थिती आली की 3 दिवस जावं लागतं, अपॉइंटमेंट घ्यावी लागते, आपलं मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून याचना करावी लागते, आणि तरीही दोन्ही मित्रपक्ष स्पष्टपणे हे सांगायला तयारच नाही की तुम्ही मुख्यमंत्री पदावर आरूढ होऊ शकता। ही खरं तर एक्स मित्र म्हणून, माजी मित्र म्हणून त्यांच्याबद्दल एक सहानुभूती वाटते की आमच्या सोबत होते तेव्हा तुम्हाला खिशात राजीनामे घेऊन धमकी देता येत होती, पण आता मात्र ही धमकी जाऊन तिथं दिली तर ते तुमच्या खिशातले राजीनामे काढून कधी तुम्हाला बाहेर काढतील हे सांगता येत नाही। आम्ही हिंदुत्वाच्या एका पवित्र धाग्याने बांधलो होतो तोपर्यंत तुमचं महत्व होतं, आणि आज मात्र तुम्हाला तिथं वनवन भटकावं लागतं। खरंच आहे, हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या वैचारिक अध्यायाचा हा एक अतिशय चिंताजनक असा हा दिल्लीचा प्रवास आहे। बांगलादेशमध्ये अनेक हिंदूंवर हल्ले होत आहे, त्याच्या संदर्भात केंद्र सरकारने जबाबदारी घ्यावी असे विचार। केंद्र सरकार जबाबदारी घेतोच। कुठेही जेव्हा असे हल्ले होतात हिंदूंवर, आपणही बघितलं युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये केंद्राने जबाबदारी घेतली। या जगामध्ये एक मात्र असं राष्ट्र होतं की ज्यांनी जबाबदारी घेऊन युक्रेनमधल्या आपल्या हिंदूंना सुरक्षित बाहेर काढलं। पण दुःख हे आहे, असं म्हणणारे जे लोक आहे ते सीएए आणि तत्सम हिंदूंना रक्षण देणाऱ्या कायद्याच्या विरोधात जे पक्ष आहे त्यांच्यासोबत आहे। हे आश्चर्यजनक आहे। म्हणजे जेव्हा केंद्रामध्ये हे कायदे होत होते तेव्हा तुम्ही विरोध केला, आणि आता तत्वज्ञान सांगता। हे तुमचं कोरडं तत्वज्ञान हे लोकांना कसं पचणार आहे? महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून कान उघडणी झाली आहे। मोफत लाडक्या बहीण योजनेसाठी पैसे, पण जमीन वाद प्रकरण मोबदला देण्याचे पैसे नाहीत का? न्यायाधीश BR गवई, संदीप मेहता यांनी खंडपीठाने कान उघडणी केली नाही। म्हणजे काही माझ्या लाडक्या बहिणीच्या संदर्भात तर काही त्यांनी नकार दिला नाही। एखाद्या केसमध्ये काही पैसे देण्याच्या संदर्भात तांत्रिक कारणं असतील तर त्या तांत्रिक कारणाला माननीय कोर्टाने निर्णय दिल्यावर ते पैसे देतील, पण कान उघडणीचा प्रश्नच येऊ शकत नाही। शेवटी राज्य चालवताना काही तांत्रिक कारणांनी एखाद्या ठिकाणी एखाद्या जागेचा मोबदला देताना, आणि तोही आमच्या कार्यकाळातला नाही, तो काँग्रेसच्या कार्यकाळातला मोबदला आहे, तर काँग्रेसचं सरकार असताना त्यांनी चूक केली तर ती कान उघडणी आमच्यासाठी नसेल, ती कदाचित त्यांच्यासाठी असेल। नाही, त्याच्यावर मग प्रतिक्रिया द्यायची नाही आहे। तिथं काही जे नियम असतील त्या नियमांनी काही वजन जास्त आहे म्हणून जर तिथं त्यांना खेळामध्ये भाग घेऊ दिला नसेल तर तो त्या क्रीडा स्पर्धेचे जे काही नियम आहे त्या नियमांनी कृती झाली असेल तर त्यावर आपल्याला प्रतिक्रिया काय देता येईल। फक्त एवढंच आहे की जी काही या संदर्भात निर्णय घेणारी लोक आहेत त्यांनी नियमाच्या बाहेर जाऊन निर्णय करू नये। महत्वाचे निर्णय झालेले आहेत, त्यामध्ये वृक्षतोड असो की नळगंगा प्रकल्प असो। विदर्भासाठी आपल्याला नळगंगा प्रकल्प हा एक वरदान ठरणार आहे। विदर्भात सर्वात जास्त आत्महत्या होतात आपल्याला ही जाणीव आहे। विशेष करून यवतमाळ असेल, वर्धा असेल किंवा खारपान पट्टा असेल, या ठिकाणी हा प्रकल्प निश्चितपणे शेतकऱ्यांना एक नवसंजीवनी देणारा होणार आहे। आणि वृक्ष तोडण्याच्या संदर्भात 1964चा कायदा होता, त्यामध्ये 1000 रुपयापर्यंतच दंड होता, पण आता मात्र अशा पद्धतीने खाजगी क्षेत्रामध्ये शेड्यूल ट्री
याचं जर तुम्ही अवैध विदाऊट परवानगी वृक्षतोड केली तर आता 1000 रुपयापर्यंतचा दंड हा शब्द काढून 50,000 रुपयेच दंड असा शब्द आता त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव केला आहे. सगळे सोयरेला एक प्रकारे प्रकाश आंबेडकरांनी विरोधच केलेला आहे. नाही, ते आपापले राजकीय नेते आरक्षणाच्या संदर्भात आपापली मतं मांडतात. देशामध्ये मतं मांडली जाती आहे. मला असं वाटतं की आरक्षणाचं एक मूळ तत्व आहे, इतरांचं नुकसान न होऊ देता मागणी करणाऱ्यांचा फायदा कसा होईल या तत्वावर जर आरक्षणाचा पुढाकार घेतला तर जाती जातीमध्ये, समूहामध्ये, वर्गामध्ये कारण नसताना दुरावा निर्माण होणार नाही. अजितदादा एका कार्यक्रमात काल बोलले की मला जर ऑफर दिली असती तर पूर्ण पक्षच घेऊन आलो असतो आणि मिश्किलपणे ते बोलले. नाही, हे मिश्किलपणेच आहे, गमतीचा भाग आहे. आणि आता अजितदादा महायुतीचं एक महत्वाचे घटक आहे. आमच्यामध्ये पूर्ण म्हणजे आम्हालाही असं वाटत नाही की अजितदादा कधीतरी दुसऱ्या पक्षाचे नेते होते. एकमेकाशी अतिशय प्रेमपूर्वक हसत खेळत जो आमच्या महायुतीमध्ये एकमेकाशी संबंध आहे, त्या संबंधातून ते गमतीने म्हणाले की देवेंद्रजी 1999ला आलेत, 2004 मध्ये एकनाथ शिंदेजी आलेत, मी मात्र 90चा असून मागे राहिलो. पण त्याच्यात मिश्किलपणा आहे. मौबियामध्ये जागा वाटप मुख्यमंत्र्यांचा चेहरा तिन्ही पक्षामध्ये जवळपास एकमत झाले आहे. मौबियामध्ये म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री चेहरा असू शकतात. नाही, या टीव्ही चॅनल्सच्या बातम्या आहे. या मला वाटते की मुद्दाम पेरल्या जातात. त्यांनी असा कोणताही निर्णय केलेला नाही. आणि हा प्रश्न म्हणूनच तुम्ही काँग्रेसच्या अध्यक्षांना विचारा आणि मग त्यांचं काय उत्तर येतं मग सांगा. हे मुद्दाम पेरल्या जातात वातावरण निर्मितीसाठी. कारण उद्धवजींच्या शिवसैनिकांमध्ये ही एक प्रचंड नाराजी आहे की शेवटी आपण काँग्रेससोबत जाऊन विचार संपवला, आता खुर्ची जर संपली तर मग आपल्याला प्राप्त काय झालं, आपला निर्णय तर चुकला नाही ना, अशी मोठ्या प्रमाणावर भावना आहे. आणि म्हणून काही पोर्टलच्या माध्यमातून या बातम्या दिल्या जातात. पण तुम्हाला याच्यावर जर निश्चिती करायची असेल तर काँग्रेसचे अध्यक्ष किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांना विचारा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल खरं काय. तुम्ही ज्या बातम्या चालवता, नरेटिव्ह सेट करता, याचं खरं उत्तर ते 2 नेते देऊ शकतात महाराष्ट्रात. आरक्षणाबाबत निर्णय संसदेत होऊ शकतो अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ नसेल तर वेळेत निर्णय घ्या असं आहे. जे भारताला समजून घेतात, बांगलादेश किंवा इतर देशासारखी परिस्थिती निर्माणच होऊ शकत नाही. हिंदू हा सहिष्णू आहे, हिंदू हा संयमी आहे, हिंदू हा सहनशील आहे. आणि म्हणूनच जगामध्ये इतके देश आहेत, आज 193 देश आहे. पण सर्वात जास्त आक्रमण या देशात झालं तरी या देश टिकला, धर्मही टिकला. बाकी ठिकाणी देश बदलले, पण हा देश, या देशाला कोणीही हात घालू शकला नाही. ज्यांना देश समजला नाही ते लोक मुद्दाम जनतेमध्ये नरेटिव्ह सेट करतात की बांगलादेश सारखा भारतामध्ये होऊ शकेल. अरे हा भारत आहे, हा जीवावर उदार होऊन लढणाऱ्यांचा देश आहे, हा स्वार्थाने स्वतःसाठी जगणाऱ्यांचा देश नाही. आणि म्हणून बांगलादेश किंवा जे इतर धर्मीय राष्ट्र आहे त्यांच्यामध्ये आणि भारतामध्ये हा मूलभूत फरक समजून घेतला पाहिजे. जयंत पाटील म्हणाले राज्य सरकार घाबरलेलं आहे, त्यामुळे ऑक्टोबर ऐवजी नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेत आहे असे त्यांना आरोप केलेला आहे. नाही, कपोकल्पित आरोप करण्यासाठी कायद्यामध्ये कोणतेही बंधन नाही. जयंत पाटील आमचे अतिशय चांगले मित्र आहे, पण आता इतरांसोबत त्यांची स्पर्धा आहे की लगाव झूट, यामध्ये ते पुढे आहे, बाकी काही नाही. भुजबळांना जो प्रचाराला बोलावेल त्याला पाळा अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते जरांगे पाटलांनी. नाही, ठीक आहे ना, त्यांना वक्तव्य काय करायचं याच्यावर काही आता आपल्या कोर्टाने किंवा कोणीही बंधन टाकलं नाही. त्यामुळे वक्तव्य करण्याचा अधिकार आहे, त्याचा ते उपयोग करतात. घर घर तिरंगा अभियान राबवणार आहे, महत्वाचं अभियान आहे. कारण आमच्यासाठी परम पवित्र तिरंगा ध्वज हा मनामनापर्यंत हर घर तिरंगा हर मन तिरंगा अशी ही 3 दिवसीय कार्यक्रमाची रचना आहे. देशभर होणार आहे. शेवटी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो शहीदांनी प्राणाची आहुती दिली, आपले प्राण या देशाला अर्पण केले, भारत मातेच्या चरणी आपलं बलिदान दिलं, तेव्हा हा स्वातंत्र्याचा तिरंगा, देशाच्या स्वातंत्र्याचं मंगल कलश आम्हाला प्राप्त झालं. देशभक्तीना हो क्षणिक उबाल, मन में पगे वह पुरे साल, म्हणून हा आमच्यासाठी संकल्पाचा दिवस आहे. आणि या दिवसाच्या निमित्ताने तिरंग्याचा सन्मान व्हावा
आणि प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया या भावनेने पुढे जावं, यासाठी हा कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. राज्यसभेच्या 2 जागा भाजपकडे आहे, जे खरं करून म्हणजे राजांची एक जागा आहे आणि प्रधानांची एक जागा आहे. तर ती कुठेतरी एक जागा ही अजित पवार गटाला ती अशी नाही, चर्चा होईल, निश्चितही होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.